सातारा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत चिरमुरेच्या पोत्यांआड लपवून वाहतूक केला जात असलेला तब्बल 17,65,940 रुपयांचा गुटखा आणि पानमसाला जप्त केला आहे। या कारवाईत 895.8 किलो प्रतिबंधित गुटखा तसेच 7,50,000 रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 25,15,940 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। महाराष्ट्रात विक्री आणि वाहतुकीस बंदी असलेल्या गुटख्याविरोधात कठोर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित गोडके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना केली होती। विश्वसनीय माहितीच्या आधारे या पथकाने 3 ऑगस्टच्या मध्यरात्री नागठाणे येथील हायवे पुलाजवळ सापळा रचून संशयित ट्रक ताब्यात घेतला। ट्रकची तपासणी केली असता चिरमुरेच्या पोत्यांच्या आड अत्यंत चलाखीने लपवून ठेवलेला विमल पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला। पोलिसांनी तत्काळ संपूर्ण मुद्देमाल जप्त करत वाहनही ताब्यात घेतले। घटनेची माहिती मिळाल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली आप्पासाहेब खापणे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून अवैध साठा जप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण केली। या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलीस यांच्या संयुक्त कारवाईमुळे गुटखा तस्करीच्या मोठ्या रॅकेटला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे।